नवरात्राची आज 6वी माळ आहे. देवी मातेच्या कात्यायनी रूपाची आज पूजा केली जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून 9 दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो. नवरात्रीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करतो. घटस्थापना आपण जशी योग्य रीतीने आणि विधिवत करत असतो, त्याचप्रमाणे घटाचे उत्थापन म्हणजेच घटाचे विसर्जन सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीनेच करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. घट कधी हलवावा, कडाकणी कधी बांधावी, 9 दिवसांचे उपवास कधी सोडावे, जर तुम्ही उठता बसता उपवास करत असाल तर तो कधी करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की घट कधी हलवावे, घटाचे विसर्जन कधी करावे. प्रत्येक गावानुसार, भागानुसार सणवार किंवा कुळाचार करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते. काही भागांमध्ये खंडे नवमीला घट हलवतात, तर काही भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी सुद्धा घट हलवले जातात. महालक्ष्मी कालदर्शिकेप्रमाणे घटाचे उत्थापन म्हणजेच घटाचे विसर्जन हे खंडे नवमीला सोमवार 23 ऑक्टोबर रोजी करायचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल तर तुम्ही खंडे नवमी दिवशी घट हलवले तरीही चालेल, किंवा जर तुमच्या कुळाचाराप्रमाणे दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी जर घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्या दिवशी घट हलवू शकता. नवमी दिवशी सकाळी आपल्याला घटाची पूजा करून झाल्यावर तसेच माळ अर्पण केल्यावर आरती वगैरे करून नंतरच आपल्याला घट हलवायचे आहेत. काही ठिकाणी घट हलवण्याच्या अगोदर घटाला पुरणाच्या दिव्यांनी ओवाळले जाते. घट हलवण्या अगोदर घटाला आपण पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. काही जण घट उठवण्यासाठी शेजारी पाजारी लोकांना बोलवून सुद्धा घट उठवतात. नवमी दिवशी घट हलवल्यानंतर देवपूजा कधी करायची असा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर घट हलवेपर्यंत आपल्याला साधारण 11-12 वाजून जातात. तर यानंतर देवपूजा न करता ती आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून करावी. दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवाला पंचामृताने स्नान घालून देवाची षोडोपचारे पूजा करावी. तुमच्या घरामध्ये पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे नवमीला किंवा दशमीला तुम्ही घट हलवू शकता. घट हलवल्यानंतर कलशातील पाणी हे आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. त्याच्यामध्ये सात्विक लहरींचा समावेश झालेला असतो. नंतर उरलेले पाणी हे झाडाला घालायचे आहे. चुकून सुद्धा ते तुळशीला घालू नये. कलशावरील नारळ हा काही जण फोडून त्याचा प्रसाद करून खातात, पण जो नारळ आपण देवी म्हणून पूजला आहे तो फोडून कधीही योग्य होणार नाही. त्यामुळे तो आपण एखाद्या शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये लावावा किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा. जे धान्य उगवले आहे त्याचे अंकुर काढून आपल्या टोपीमध्ये घालून सायंकाळी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवाच्या दर्शनाला सीमोल्लंघनासाठी जायचे असते. अखंड दिवा जो आपण लावला आहे तो आपल्याला तसाच मनाने शांत होऊ द्यायचा आहे. हाताने किंवा फुंकर मारून विझवायचा नाहीये. घट हलवेपर्यंत आपल्याला अखंड दिवा तसाच तेवत ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो जेव्हा मनाने शांत होईल तसा त्याला होऊन द्यायचा आहे. जर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना त्याची अडचण होत असेल किंवा मध्ये येत असेल तर तो उचलून तुम्ही साईडला तसाच तेवत असा ठेवू शकता. ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरले आहेत त्यांनी घट हलवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. घट हलवण्या अगोदर घटाला पुरणपोळीचा किंवा इतर कोणत्याही गोडधोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर आपण उपवास सोडावा. जर तुम्हाला 9 दिवस उपवास शक्य नसेल आणि उठता बसता उपवास करायचा असेल तर तो तुम्ही अष्टमी दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबर रविवार रोजी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नवमीला घट हलवल्यानंतर तो उपवास आपण सोडायचा आहे. ज्यांना फक्त उठता आणि बसता असा उपवास करायचा आहे त्यांनी घटस्थापने दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि अष्टमी दिवशी सुद्धा पूर्ण दिवस उपवास करून नवमीला तो उपवास सोडायचा आहे. 9 दिवस ज्यांनी उपवास केला असेल त्यांनी उपवास सोडताना हलके असे अन्न घ्यायचे आहे. कांदा, लसूण तसेच तामसिक पदार्थ उपवास सोडताना ग्रहण करू नये. 9 दिवस उपवास केल्यामुळे आपल्याला जड पदार्थ पचणार नाही, त्यामुळे हलकेच पदार्थ आपण उपवास सोडताना घ्यावेत. नवरात्रीमध्ये घटाला किंवा देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धत आहे. या कडाकण्या मिठाच्या किंवा गोडाच्या सुद्धा केल्या जातात.
काही जण या कडाकण्या 5व्या माळेला किंवा 7व्या माळेला, अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा बांधतात. पानांची किंवा फुलांची जशी आपण घटाला माळ घालतो तशी कडाकण्यांची माळ घालण्याची सुद्धा पद्धत आहे. या पीठापासून आपण देवीसाठी वेणी, फणी, छोटा आरसा, जोडवी, बांगड्या, मंगळसूत्र, विड्याचे पान, सुपारी अशा गोष्टी बनवून त्या आपण घटाला बांधायच्या असतात. तसेच घरामध्ये घटाला बांधून झाल्यानंतर 5 किंवा 7 अशा कडाकणी दोरीमध्ये बांधून त्या आपल्याला जवळ असणाऱ्या देवीच्या मंदिरात जाऊन सुद्धा बांधायच्या आहेत. घट हलवल्यानंतर त्या आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तसेच नातेवाईकांना, शेजारी पाजारी कडाकण्या देण्याची सुद्धा पद्धत आहे. अशा प्रकारे विधिवत आपण घटाचे विसर्जन करायचे आहे. नवमी दिवशी घट हलवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपल्याला पंचोपचाराने देवाची पूजा करायची आहे, आरती करायची आहे. तर आजची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.